तुमच्या मोबाईलमध्ये बघा प्ले स्टोअर नावाचं एक ॲप्लिकेशन असेल, तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे टाईप करायचं आहे जे आधार कार्डचं ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन आहे एम आधार म्हणून. तिथे तुम्ही एम आधार असे टाईप करा. त्याच्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ज्या परमिशन्स मागतील त्या तुम्हाला अलाउ करायच्या आहे. त्याच्यानंतर गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा जे तुम्हाला UIDAIच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहे त्या तुम्हाला तिथे ॲक्सेप्ट करावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला आय कॉन्सेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला तुमची जी भाषा आहे ती निवडायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे, आधार कार्डला जो लिंक आहे त्याच्यावरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP येईल. तो OTP तुम्ही तिथे टाकून घ्या. OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असा इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये तुम्ही वरती बघा रजिस्टर माय आधार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला एक 4 अंकी पासवर्ड तयार करायचा आहे. तो पासवर्ड तुम्ही तयार करून घ्या. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्ड कन्फर्म करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला एंटर आधार नंबरमध्ये तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तो तिथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली जो कॅप्चा कोड दिसत आहे तो तिथे एंटर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर रिक्वेस्ट OTP वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP येईल. तो OTP इथे टाकून घ्या. OTP व्हेरीफाय केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये थोडं खाली स्क्रॉल करा. याच्यामध्ये तुम्हाला आधार अपडेट असं दिसेल. याच्यावरती तुम्हाला आधार अपडेट वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तो इथे दिसेल आणि खाली जो कॅप्चा कोड आहे तो दिसेल. तो कॅप्चा कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट OTP वर क्लिक करायचं आहे. रिक्वेस्ट OTP वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP येईल. तो OTP तुम्ही तिथे टाकून घ्या. OTP व्हेरीफाय केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमचं जेंडर आणि त्याच्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे तो तुम्ही इथे चेंज करू शकता. याच्यामध्ये मी तुमच्या माहितीसाठी चारही इथे सिलेक्ट करून घेतो. याच्यासाठी तुम्हाला फक्त 50 रुपये द्यावे लागतील. याच्यानंतर तुम्हाला जे अपडेट करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्या आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा. याच्यानंतर खाली कन्फर्मेशन मागत आहे त्याच्यावर तुम्ही या बॉक्सवरती क्लिक करून घ्या आणि प्रोसीडवर क्लिक करा. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या नावामध्ये जर काही बदल करायचा असेल ते तुम्ही नाव इथे एंटर करा. याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये पासपोर्ट, पॅन कार्ड, रेशन कार्ड, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन, गव्हर्नमेंट फोटो ID कार्ड, नरेगा जॉब कार्ड, फोटो ID इश्यू बाय रेकग्नाइज्ड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, आर्म लायसन्स, फोटो बँक ATM कार्ड, फोटो क्रेडिट कार्ड, पेन्शनर फोटो कार्ड, फ्रीडम फायटर कार्ड, किसान फोटो पासबुक, सर्टिफिकेट ऑफ आयडेंटिफाय हॅव्हिंग फोटो इश्यू बाय गव्हर्नमेंट, मॅरेज सर्टिफिकेट विथ फोटोग्राफ, गॅझेट नोटिफिकेशन, लीगल नेम चेंज सर्टिफिकेट इत्यादी डॉक्युमेंटपैकी एक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जे तुमच्याजवळ असेल ते सिलेक्ट करून घ्या. याच्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख बदलायची असेल, जन्मतारीख तुम्ही चेंज करू शकता. तुम्ही पहिले इथे तुमची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्या आणि तुमच्याकडे 10वीची TC म्हणजेच SLLC बुक सर्टिफिकेट, पासपोर्ट, बर्थ सर्टिफिकेट, सर्टिफिकेट ऑफ डेट ऑफ बर्थ इश्यू बाय ग्रामपंचायत व महानगरपालिका, पॅन कार्ड, मार्कशीट इश्यू बाय एनी गव्हर्नमेंट बोर्ड, गव्हर्नमेंट फोटो ID कार्ड, सेंट्रल स्टेट पेन्शनर पेमेंट ऑर्डर, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ सर्व्हिस स्कीम फोटो ID कार्ड इत्यादी डॉक्युमेंटपैकी तुम्ही एक इथे निवडायचं आहे. याच्यानंतर ते डॉक्युमेंट अपलोड करून द्या. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे जेंडर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेसमध्ये तुमचा ॲड्रेस पूर्णपणे फिल करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रोसीड बटनवर क्लिक करायचं आहे. ॲड्रेसमध्ये तुम्ही पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट, पासबुक, रेशन कार्ड, वोटर ID कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, गव्हर्नमेंट फोटो ID कार्ड, इलेक्ट्रिक बिल, टेलिफोन लँडलाईन बिल, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट, इन्शुरन्स पॉलिसी, साइन लेटर हॅव्हिंग फोटो फ्रॉम बँक लेटरहेड, साइन लेटर हॅव्हिंग फोटो इश्यू बाय रजिस्टर्ड, साइन लेटर हॅव्हिंग फोटो इश्यू बाय रेकग्नाइज्ड, नरेगा जॉब कार्ड, आर्म लायसन, पेन्शनर कार्ड, फ्रीडम फायटर कार्ड, किसान पासबुक, ECHS कार्ड, सर्टिफिकेट ऑफ ॲड्रेस हॅव्हिंग फोटो इश्यू बाय गव्हर्नमेंट, सर्टिफिकेट ऑफ ॲड्रेस इश्यू बाय विलेज पंचायत, इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर, व्हेकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, रजिस्टर सेल रेंट ॲग्रीमेंट, ॲड्रेस कार्ड हॅव्हिंग फोटो इश्यू बाय डिपार्टमेंट,
कास्ट किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट, गॅस कनेक्शन बिल, पासपोर्ट ऑफ स्पाउस, पासपोर्ट ऑफ पॅरेंट, मॅरेज सर्टिफिकेट इश्यू बाय गव्हर्नमेंट, अलॉटमेंट लेटर ऑफ अकॉमोडेशन इश्यू बाय सर्टिफिकेट, ॲड्रेस पिन इश्यू बाय UIDAI म्हणजेच आधार, फुल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे 10वीची TC, एक्स्ट्रॅक्ट ऑफ स्कूल रेकॉर्ड कंटेनिंग नेम ॲड्रेस इत्यादी, सर्टिफिकेट ऑफ आयडेंटिटी कंटेनिंग नेम ॲड्रेस, डिसेबिलिटी ID कार्ड, हँडिकॅप मेडिकल सर्टिफिकेट, भामाशा कार्ड, सर्टिफिकेट फ्रॉम सुपरिटेंडेंट, सर्टिफिकेट ऑफ ॲड्रेस हॅव्हिंग फोटो इश्यू बाय गव्हर्नमेंट, आयडेंटिटी कार्ड इश्यू बाय रेकग्नाइज्ड एज्युकेशनल, SSLC बुक हॅव्हिंग फोटोग्राफ, स्कूल आयडेंटिटी कार्ड, सर्टिफिकेट ऑफ आयडेंटिटी कंटेन नेम अँड ॲड्रेस, सर्टिफिकेट ऑफ आयडेंटिटी कंटेनिंग नेम DOB, डिसेबिलिटी ID कार्ड, हँडिकॅप मेडिकल सर्टिफिकेट, सर्टिफिकेट ऑफ आयडेंटिटी कंटेनिंग नेम DOB इत्यादी डॉक्युमेंटपैकी तुम्हाला एक इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. असा इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला एक वेळ चेक करून घ्यायचं आहे तुम्ही जी माहिती भरलेली आहे ते बरोबर आहे की नाही. ते चेक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा आधार कार्डचा नंबर दिसेल आणि खाली कॅप्चा कोड दिसेल. तो कॅप्चा कोड तुम्ही एंटर सिक्युरिटी कॅप्चा इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट OTP वर क्लिक करायचं आहे. रिक्वेस्ट OTP वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP येईल. तो तिथे टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. तुम्ही हे पेमेंट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI थ्रू करू शकता किंवा नेट बँकिंग थ्रू करू शकता. हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 7 ते 10 दिवसाच्या आत तुमचं जे आधार कार्ड आहे ते अपडेट करून मिळेल. याच्यानंतर तुम्ही 7 ते 10 दिवस कमीत कमी वाट पहा. त्याच्यानंतर तुम्ही स्टेटस चेक करून बघा किंवा तुमच्या मोबाईल नंबरवरती तुमचं आधार कार्ड अपडेट झाल्याचा एक मेसेज येईल. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्ही आधार कार्डच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता.